कसं वाटलं आमचं नागाव? अरे खूपच सुंदर आहे तुमचं नागाव. हा का? नागाव बीचवर गेलेली का तू? हो जाऊन आले मी. खूप स्वच्छता आहे तिथे. हा का? हो. खरंच आवडलं ना? हो, खूपच परत नक्की आवडलं. सगळ्या तुझ्या फ्रेंड्सना सांग हा. हा नक्की मी नागाव बीचवर सर्वांना घेऊन हो. येणार. ओ कचरा हा हे काय टाकलं तुम्ही? कचरा अहो कचरा असा परिसरात टाकत जायचं हे काय तर एवढा कचरा दिसते म्हणून मी टाकला. हा सुका कचरा वेगळा आहे आणि हे काय टाकलंय तुम्ही? अरे तुम्ही तर याच्यामध्ये वेगळा सुका आणि ओला कचरा एकत्र केलाय. वेगवेगळा टाकायचा. आपल्या घरी आणि आपल्या गावाची स्वच्छता आपणच ठेवायची असते. वेगवेगळा करून कचरा ठेवायचा. सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा. थँक्यू ताई. पुढच्या वेळेस मी काळजी घेईन आणि माझ्या घरी पण मी सर्वांना सांगेन. आणि आपल्याकडे हा डस्टबिन मध्ये टाकायचा कचरा आणि आपल्याकडे घंटागाडी येते कचऱ्याची गाडी. ती वेळेवर नाही आली तरी पण कचऱ्याची ओला कचरा वेगळा ठेवायचा आणि सुका कचरा वेगळा ठेवायचा. ताई तुम्ही पण लक्षात घ्या हा. हो हो ते कचरा टाकू नका असा. आम्ही आमच्या परिसरामध्ये पण आम्ही सर्वांना सांगू. थँक्यू ताई, सांगितल्याबद्दल धन्यवाद. काय ग वहिनी काय करतेस? काय करू? साफसफाई करते. कचरा सगळं. अगं काय टाकलंस हे? अगं, कचरा टाकला मी आता. ते वडापाव खाल्लं ना. अगं पण तुला सांगितलं की नाही आपण ओल्या कचऱ्यासाठी बादली ठेवली आहे की नाही? मग ओला कचरा टाकताना त्याचा सुका कचरा कसा टाकायचा सांग बरं. असं नाही करायचं. नवऱ्याच्या घरी गेल्यावर पण तसंच करत राहा. काय ग पोरींना काय झालं? अहो हिला किती वेळा सांगितलं बरं मी की ओल्या कचऱ्यामध्ये सुका कचरा टाकू नकोस म्हणून, तरी ती तसंच करते. आम्ही कचरा डब्यात टाकला ना. आपली ओला अगं, कचरा पण आहे ओला ना. कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवायचा असतो. आपण घरात स्वच्छता तशी ठेवली तर बाहेर करू ना स्वच्छ. हो मी आता पुढे लक्षात ठेवीन. ओला कचरा वेगळा करायचा आणि सुका कचरा वेगळा करायचा. ठेवीन ती लक्षात. आले हाय विट्टू. हाय दीदी, तू कधी आलीस ट्युशन मधून? मी आत्ताच आलीस ट्युशन मधून. थांब. ए आई, आज आहे ना आम्हाला स्कूल मध्ये टीचर ओरडल्या. का ग? अगं मला टीचर बोलल्या की मी आहे ना आज पाण्याची बॉटल आहे ना पाणी प्यायले आणि फेकून दिली आणि कचरा आहे तिथे मी परिसर मध्ये फेकून दिलं तर टीचर मला ओरडल्या. का हो? मग त्या असं बोलल्या की आपल्याकडे कचऱ्याची डस्टबिन दिले ना मग त्याच्यामध्ये कचरा टाकायचा आणि स्कूलमध्ये पण आहे ना डस्टबिन दिलेला असत त्याच्यामध्ये कचरा टाकायला सांगितलं मला. आणि तो पण असा नाही टाकायचा. ओला कचरा वेगळा टाकायचा आणि सुका कचरा वेगळा टाकायचा असं बोलल्या मला टीचर. हो का? हा आपण